हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 23 एप्रिल 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला वळत आजच्या विषयाकडे. मे 2026मध्ये होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे यजमानपद भारत भूषवणार आहे. तर ब्रिक्समधील देश पाहूयात. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. 18वी ब्रिक्स परिषद देखील भारतात प्रस्तावित आहे. भारतीय हवाई दलाने F404 इंजिन डेपो स्थापन करण्यासाठी अमेरिकेच्या JE एरोस्पेस कंपनीसोबत करार केलेला आहे. तेजस या स्वदेशी लढाऊ विमानात F404 इंजिनचा वापर केला जातो. पुढे पाहूया. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची पहिली उच्चस्तरीय परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. अरबी समुद्रात तैनात करण्यात आलेले भारताचे पहिले विशेष अणुक्षेपणास्त्र ट्रेकिंग व सागरी देखरेख जहाज INS ध्रुव हे भारताचे पहिले अत्याधुनिक जहाज आहे जे अणुक्षेपणास्त्राचा मागोवा घेण्यास व समुद्रात देखरेख करण्यास सक्षम आहे. पुढे पाहूया. IRCTC द्वारे दिव्य दक्षिण यात्रा ही विशेष पर्यटन ट्रेन विशाखापट्टणम शहरातून सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तर IRCTC म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, गेल व टस्को लिमिटेड यांच्यातील करारानुसार उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. पुढे पाहूया. भारताने नुकतेच अफगाणिस्तान देशाला 13 टन BCG लसीची मदत पुरवलेली आहे. हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड 2026ने सयानी गुप्ता सन्मानित करण्यात आलेले आहे. जागतिक वारसा दिन 18 एप्रिल रोजी साजरा केला जातो. निर्यातदारांना मदत करण्यासाठी भारताने इजिप्त व जॉर्डन देशामध्ये रिलीफ योजनेचा विस्तार केलेला आहे. ICC पहिली महिला T20 इंटरनॅशनल चॅलेंज ट्रॉफी 2026 रवांडा येथे लॉन्च केली आहे. रोमू अल्टा वाडागनी यांची बेनिन देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे. महामार्गावर एकात्मिक ट्रामा केअरसाठी प्रोजेक्ट संजीवनी तेलंगणा राज्याने सुरू केलेले आहे. ऑस्ट्रेलिया देशात दुर्मिळ नाईट पॅरेट पाहिल्याची पुष्टी झालेली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2026 साठी यंग ग्लोबल लीडर म्हणून जय शहा यांना मान्यता दिली आहे. अपवित्रीकरण विरोधी विधेयक 2026 पंजाब राज्याच्या विधानसभेत एकमताने मंजूर झाले. धार्मिक ग्रंथाचा विशेषतः गुरु ग्रंथ साहेबाचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी पंजाब विधानसभेने हे विधेयक मंजूर केलेले आहे. यामध्ये जन्मठेपेपर्यंतची शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. तर फ्रेंड्स, थांबूया. त्याच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.